ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. महागाईची झळ आता पोळी भाजीला बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयानं, भाकरी 2 रुपयांनी तर भाजी 5 रुपयांनी महागली आहे. किराणा सामान आणि गॅस महागल्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. घर अथवा इमारतीतील प्लंबिंगच्या कामासाठीच्या दरात वाढ झाली, त्यामुळे प्लंबिंगच्या कामासाठी मोजण्यात येणारी रक्कम ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली, अशी तक्रार सर्वसामान्य करतायत. नागपूर आणि मुंबईमध्ये HMPV सदृश्य रुग्ण आढळले. तशातच या तपासणीसाठी आकारला जाणारा दर अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ खासगी रुग्णालयात होणाऱ्या या चाचणीला 15 ते 16 हजार रुपये लागत आहेत. त्यामुळे प्रशासनानं सरकारी दवाखान्यांमध्ये तपासणी करावी अशी मागणी केली जाते. राज्याच्या बाजारपेठांमध्ये शनिवारी कांद्याची विक्रमी आवक झाली. सोलापुरात 45,000 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यामध्ये 83,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. सोलापुरात लाल कांद्याला 1200 ते 2300 रुपयांचा दर मिळाला. राज्य सरकारनं नाफेड आणि NCCFच्या मदतीनं राज्यामध्ये 562 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली. या दोन्ही संस्थांना 14,13,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. या संस्थांनी 3 महिन्यात केवळ 30% उद्दिष्ट पूर्ण केलंय, तर आज या खरेदीची मुदत संपतीये. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 43,601 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 3,995 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यामध्ये काही जिल्ह्यात तुरीची आवक वाढली, अशातच माल ओला आहे. कारण आता असं कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडून भाव पाडले जात आहेत. गेल्या 15 दिवसात तुरीच्या दरात 1,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. तूर ठेवायची कुठे असा देखील सवाल शेतकरी वर्गाला पडलाय. जळगावच्या अमळनेर बाजार समित्यांमध्ये लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. बाजार समितीत 2,000 क्विंटल आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण 2,260 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. आणि आता एक सविस्तर बातमी, ती म्हणजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बीडमधल्या घटनेवरती भाष्य करताना अप्रत्यक्षपणे भाजप आमदार सुरेश धस यांना टोला लगावला. अशा घटना राज्यामध्ये सगळीकडे घडतायत. कुठलीही घटना होतीये, भांडण अथवा खून ज्यांना राजकारण करायचंय त्यासाठी त्यांच्यासाठी ही संधी आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना टोला लगावला. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. हत्या प्रकरणावरून धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करतायत. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे, आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला, कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही, आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही. बीडची बदनामी होत असल्याचं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. देशमुख हत्या प्रकरणावरून धस हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करतायत. यावरूनच पंकजा मुंडे यांनी त्यांना टोला लगावला. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुशील कराडवर सोनं लुटणं, वाहनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही म्हणून पीडितांनी कोर्टात धाव घेतली आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावण्यात आलंय. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे. घरात घुसून पिस्तूलच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती. सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 ट्रक, 2 कार, परळीतला प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार झाली आहे. सोलापूर कोर्टानं सुशील कराडला म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत. तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला. व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता ती परस्परपणे स्वतःच्या बँक खात्यावर त्याने घेतलेली होती. तसेच यातली फिर्यादीच्या सुद्धा बँक खात्यावर घेतलेली होती. आता 13 तारखेच्या सुनावणीत कोणते महत्त्वाचे पुरावे मांडले जातात का, यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल. आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या.
प्रेम प्रकरणातनं लग्नाचं आमिष दाखवून तसंच लैंगिक विकृतीतून अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरती अत्याचार केल्याची प्रकरणं सातत्यानं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीसोबतच पालघर जिल्ह्यात सुद्धा उघडकीस येत आहेत. यातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे केले जातात. अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याची चर्चा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीच्या बुकिंगच्या नावाखाली गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक ठाकूर बंधू यांनी ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली 12,17 कोटींचा ताडोबाला गंडा घातला आणि या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सरकारनगरमधील बंगल्यावरती धाड टाकली. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची देखील झाडाझडती घेतली. या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात होतं. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची शनिवारी सुद्धा तक्रारीसाठी गर्दी होती. नाशिकच्या अमृतधाम पंचवटी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. पथकानं छापा टाकून 4 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं तर इतर 1,97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांना पुन्हा हिसका दाखवलाय. धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला त्याच परिसरात या गुंडांची धिंड काढण्यात आली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत मंत्री दत्ता भरणे बाराबंदी घालून सहभागी होणार आहेत. यात्रा कालावधीत मानकऱ्यांसाठी बाराबंदी हा शुभ्र पांढरा पोशाख महत्त्वाचा असतो. अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच देशभरातले भाविक मोठ्या संख्येनं इथे येतात. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसोबा खांबलिंगेश्वर यात्रा पौष पौर्णिमेला भरतीये. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 600 पोलीस तैनात ठेवण्यात आलेत. आणि एक सविस्तर बातमी आता. मनमाड, निफाड, चांदवड सोबतच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची लाट आली आहे. तापमानामध्ये घट होऊन निफाडमध्ये पारा 9 अंशांवरती आलाय. कडाक्याची थंडी सोबतच दाट धुकं देखील पडत असल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका द्राक्ष बागांना बसतोय. उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होतीये तर महाराष्ट्रात मनमाड, निफाड, चांदवड यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची मोठी लाट आहे. तापमानात घट होऊन निफाडचा पारा 9 अंशांवर गेलाय. कडाक्याच्या थंडीसोबतच दाट धुकं पडत असल्यामुळे याचा सगळ्यात जास्त फटका द्राक्षाच्या बागांना बसतोय. द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. धुराचा बी आम्ही पहाटे 3-4ला बी उठून लेबर लोक धूर बी करत्या आणि आम्ही पहाटे 3:30-4ला बी बॅगेला 2-2, 3-3 तास पाणी देऊ राहिलो प्लॉटला. तर याच्यावरून आमची थंडीनं थोडा द्राक्षाचा बचाव होईल असं वाटतं आम्हाला. थंडीपासून द्राक्षाच्या बागांचं संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पेपरचं कव्हर लावलंय तर काहींनी साड्यांचं आच्छादन तयार केलंय. काही शेतकऱ्यांनी बागेमध्ये शेकोटी पेटवून बाग वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तर या होत्या गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघितल्या. यानंतर अशाच काही सविस्तर घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत यानंतरच्या बुलेटिनमध्ये. मात्र दरम्यानच्या जर काही बातम्या तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास, काही नेत्यांची वक्तव्य ऐकायची असल्यास, काही दृश्य बघायची असल्यास न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरच्या बुलेटिनकडे वळूयात. मात्र त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्राध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच केंद्र आणि राज्यातले दिग्गज नेते आणि मंत्री भाजपचे उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं कामाला लागण्याच्या सूचना केल्यात. सरकार आलं म्हणून शिथिल राहू नका, आणखी वेगानं कामाला लागा असे आदेश दिलेत. युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. मुंबईमध्ये लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आणि ट्रान्स हार्बरवरती सुद्धा मेगा ब्लॉक असणार आहे. याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावरती होणार आहे. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 67,000 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. आता दर 4 महिन्यांनी सिडकोची लॉटरी निघणार आहे. सिडकोच्या घरांचे दर बघता या लॉटरीमध्ये घर घ्यायचं नसल्यास पुढच्या लॉटरीमध्ये अर्जदार वाट बघू शकतात.
किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 रुपयांची वाढ झाली. खोबरं, शेंगदाणे आणि गुळाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा तिळगुळाचे लाडू, चिकी, पोळी बनवणं खर्चिक होणार आहे. मुंबई पश्चिम उपनगरामध्ये धावणाऱ्या मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गावरील नियमित संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे आता 50 ते 60 किलोमीटर प्रति तास धावणाऱ्या मुंबईच्या या दोन्ही मेट्रो ताशी 80 किलोमीटर वेगानं धावणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ ॲडव्हान्स रक्कम थकली आहे. पीएफ रकमेतनं ॲडव्हान्स मागणी करणारे 2500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळण्यासाठी एसटीत कर्नाटक पॅटर्न राबवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी यापोटी मुंबई महापालिकेचे 16,000 कोटी रुपये थकवले असतानाच दुसरीकडे वाढीव चटई निर्देशांकामधून मिळणाऱ्या महसुलातील 25% 75% वाटा द्यावा अशी मागणी पालिकेने केली. मात्र पालिकेची ही मागणी अद्याप राज्याच्या नगरविकास विभागानं मान्य केलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रेरा फसवणूक प्रकरणातील 65 बेकायदा इमारतींपैकी 12 इमारतींमधील रहिवाशांनी त्यांची इमारत नियमित करण्यात यावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला. यापैकी केवळ 3च इमारतींचे प्रस्ताव नियमानुसार आहेत. उर्वरित इमारतींचे प्रस्ताव केवळ अर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामाची धूळ कारणीभूत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे. तर धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामावरनं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवरती ताशेरे ओढले. मुंबईपासून नॅशनल पार्क तोडू देणार नाही. संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय उद्यानात बांधकाम उभाराल तर खबरदार अशा शब्दात कोर्टानं सरकारला ठणकावलंय. त्यासोबत बेकायदा बांधकामं रोखण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलंय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती सुरू असलेले मिसिंग लिंकचं काम पूर्ण होण्यास आणखी 6 महिने लागणार आहेत. बोगद्याचं कामही अद्याप पूर्ण झालेलं नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूल जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे प्रवाशांना आणखी 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकच वाहतूक पोलीस विभाग असल्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतोय. त्यामुळे पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचं विभाजन करण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाहतूक पोलीस उपायुक्त उपलब्ध होणार आहेत. इंडिगो कंपनीच्या ताफ्यामध्ये नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षात 58 नवीन विमानं दाखल झालीत. विशेष म्हणजे ही सगळी विमानं एअरबस कंपनीची आहेत. येत्या दशकभराच्या कालावधीमध्ये 1000 नव्या विमानांची खरेदी करण्याची घोषणा कंपनीनं गेल्या वर्षी केली होती. त्यानुसार आता टप्प्याटप्प्यानं कंपनीच्या ताफ्यात नवीन विमानं दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. परवडणाऱ्या दरात विमानसेवा देणाऱ्या स्पाइस जेट कंपनीच्या ताफ्यात येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत आणखी 10 विमानं दाखल होणार आहेत. तांत्रिक दोष आणि अन्य कारणांमुळे कंपनीच्या ताफ्यातील काही विमानं गेल्या काही महिन्यांपासून जागेवरच थांबली आहेत. आता एप्रिलपासून ही विमानं पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होणार आहेत. वीज कंपन्यांकडून ग्राहकांना छापील वीज बिलाऐवजी त्यांची ऑनलाईन प्रत ईमेलद्वारे पाठवण्यासाठी गो ग्रीन सेवा राबवण्यात येते. यापूर्वी या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येत होती. मात्र यापुढे पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यांसाठी तत्काळ 120 रुपये एक रकमी सवलत मिळणार आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महावितरणनं 31 मार्चपर्यंत थकीत बिलं भरण्यासाठी मुदत वाढवून दिली. त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य महावितरण मंडळानं केलंय. बिल भरणा केल्यास ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. पुण्यामध्ये महिलांना गुलाबी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान दिलं जाणार आहे. पुणे शहरात 2800 महिलांना रिक्षा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार असून महिलांनी यासाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2019 पूर्वीच्या सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील 2019 पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. मार्च नंतर परिवहन विभागाकडून वाहनधारकांवरती कारवाई केली जाणार आहे. मकर संक्रांतीचा सण 2 दिवसांवरती आलाय. त्यामुळे तिळगुळाचे लाडू आणि पतंग खरेदीची लगबग सध्या बघायला मिळते. एसटी कर्मचाऱ्यांकरता प्रत्येक जिल्ह्यात 25 बेड्सचं रुग्णालय आणि मुंबईत बोरिवली इथे 100 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्याचा मानस राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांवरती महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातील असं त्यांनी सांगितलं.
सांगली महापालिकेत मार्च महिन्यात पदभरती होणार आहे. अधिकाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांवरती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. पिंपरी शहरामध्ये दररोज सुमारे 1200 टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी 16 ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे 13 स्थानांतरण केंद्र कागदावरतीच राहिली आहेत. पुणे अग्निशमन दलाकडून नायलॉन मांजात अडकलेल्या घारीला जीवदान देण्यात आलं. पुणे अग्निशमन दल आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. पालघरमध्ये जमिनीचा भूजल स्रोत दिवसेंदिवस घटतोय. भूजल स्रोतातील घट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं जलतारा योजना आणली. जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि 4,800 रुपये मिळवा, अशी योजना राबवली जाते. आणि आता एक सविस्तर बातमी, ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी सुद्धा केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता मोक्का लावण्याचा निर्णय सीआयडीनं घेतला. अशातच पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा अटक करावी आणि मोक्का लावावा, अशी मागणी केली जाते. खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले ते दोन्ही एकच, हे वेगळे नाही आहेत. त्यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे. अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही. आगामी काळात खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती कोणते पुरावे लागतात, त्यावर वाल्मिक कराडचं भवितव्य अवलंबून असेल. तर पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशातच वाल्मिक कराडवरती ऊसतोडणी यंत्रमालकांची फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे. शासकीय अनुदान मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती आहे. ऊसतोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोडणी यंत्रमालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात आलाय. वाल्मिक कराड सोबत घेतलेल्या भेटीचे व्हिडिओ या शेतकऱ्यांनी समोर आणले. अनुदान देतो म्हणून आम्हाला वाल्मिकांना कराड यांनी फसवून आमच्याकडून 8 लाख रुपये त्यांनी घेतले आहे आणि 8 लाख घेऊन आम्हाला अनुदान देतो म्हणून आम्हाला फसवून आम्हाला त्यांनी परत बिल्ला बोलवलं, पैसे काय दिले नाही तर परत. त्यांनी जर पुरावे सादर केले, आम्ही आधी चौकशी करू तिची. पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ, आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणी आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. अशाच आणखी काही सविस्तर घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.